नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। नाशिक जव्हार मार्गावरील निळमाती गावाजवळ शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास रुग्णवाहिका आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये अनिल सीताराम खरपडे आणि चिंतामण कृष्णा किरकिरे यांचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार शासकीय रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स जव्हार कडून नाशिकच्या दिशेने जात असताना चालक रमेश रामराव बर्डे यांनी अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवले। निळमाती गावाजवळील वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीला रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला होता। स्थानिकांनी आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून रुग्णांना वाचवण्यासाठी असणारी रुग्णवाहिका आता मृत्यूचे वाहन ठरत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। अलीकडेच पालघर जिल्ह्यातील आरोग्याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत। काही ठिकाणी वेळेवर ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही, तर काही चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवतात असा नागरिकांचा आरोप आहे। काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन सिलेंडर संपल्याने एका महिलेचा जीव गमवावा लागल्याची घटनाही घडली होती। या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आरोपी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोखाडा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे, जव्हार। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।